आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी बनवणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। इथे ओल्या तुरीच्या शेंगा मी सोलून त्यामधले दाणे काढून घेतलेले आहेत। याची आपण भाजी बनवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची। अगदी कमी वेळात या तुरीच्या दाण्यांची भाजी बनवून तयार होते। चला तर आपण तुरीच्या दाण्यांची भाजी कशी बनवायची हे बघूया। त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। कांदा मीडियम फ्लेमवरती हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा जास्त करपवायचा नाही। ट्रान्सपरंट आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांद्याला फ्राय करून घ्यायचा आहे। ते कांदा छान फ्राय झालेला आहे, हलकासा गोल्डन कलर आलेला आहे आणि कांदा ट्रान्सपरंट सुद्धा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला लसूण, कोथिंबीर आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे 1 चमचा। ती सुद्धा छान तेलामध्ये परतवून घ्यायची, कच्चापणा जाईपर्यंत लसूण, अद्रक आणि कोथिंबीरीचा। आता ही पेस्ट तेलामध्ये परतवून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे। इथे खोबरं मी भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे। तर खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। इथे जास्त वेळ खोबरं भाजण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे खोबरं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1.5 चमचा काळा मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तेलामध्ये व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसाले तेलामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे। इथे मी 2 टोमॅटो मिक्सरवरती बारीक करून त्याची प्युरी करून घेतलेली आहे। आता टोमॅटो व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। टोमॅटो वरतून घातल्यानंतर जे आपण मसाले घातले होते, कोरडे मसाले, ते छान तेलामध्ये भाजले जातात आणि भाजीला छान चव येते। हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरती मसाला मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे। मसाला चांगला भाजला गेला की भाजीला छान चव येते। आता यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे घालायचे आहेत। हे तुरीचे दाणे आपल्याला आधीच शिजवून घ्यायचे नाही, भाजीमध्येच आपल्याला हे तुरीचे दाणे शिजवून घ्यायचे आहेत। आता हे तुरीचे दाणे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी त्यानुसार गरम पाणी घाला। थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। ही भाजी जास्त पातळ करू नका, थोडीशी दाटसर भाजी असली की चव छान येते भाजीची। एकदम जास्त पातळ पण ठेवू नका। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। यावरती झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे मी कढईवरती झाकण ठेवून भाजी 10 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। झाकण ठेवून भाजी शिजवली की पटकन तुरीचे दाणे शिजतात, त्यामुळे झाकण ठेवून ही भाजी शिजवा, नाहीतर असा खूप वेळ लागतो तुरीचे दाणे शिजण्यासाठी। आता आपण तुरीचे दाणे शिजलेले आहेत की नाही ते चेक करूया। 10 मिनिटात हे तुरीचे दाणे शिजतात, अजिबात जास्त वेळ लागत नाही। तुम्ही बघू शकाल अगदी मस्त मऊसर असे तुरीचे दाणे शिजलेले आहेत। तुरीचे दाणे अशा प्रकारे मऊ शिजवून घ्यायचे, तेव्हाच भाजी छान लागेल। तर भाजी व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे। या पद्धतीने एकदा तुरीच्या दाण्यांची भाजी बनवून बघा, अगदी कमी वेळेत झटपट तयार होते आणि खायला अगदी अप्रतिम लागते। आता यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर अशी वरतून घातली की भाजीची चव आणखीन वाढते। कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी झटपट तुरीच्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा आणि भाजी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका।